आणि आता काय करायचं, आधी तुम्ही ना ते पाण्याची टेस्ट घेऊन बघा. ते पाण्याची टेस्ट जरा डोक्यात ठेवा, नाहीतर बदल आपल्याला चव बदलायची, थोडंसं डिफरन्स कळायला पाहिजे. हा, टेस्ट बघून घ्या आणि नंतर आपण करू. हा, आणि आता काय करायचंय बघा, ग्लास डाव्या हातात पकडा, डाव्या हातात ग्लास पकडा. आणि आता बघा, तुम्हाला जेही ऍफर्मेशन द्यायचं आहे, आता तुम्हाला मी सांगेल मला कुठलं आवडतं, की मी ऍफर्मेशन देईल की ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाच्या पाण्याची गोडी प्राप्त झाली आहे. तुम्ही नारळ पाणी बोलू शकतात किंवा इतर काही. हा, तर आता तुम्ही काय करा, हात क्लॉकवाईज त्याच्यावर स्लोली स्लोली फिरवायचा आहे आणि ऍफर्मेशन द्या. ऍफर्मेशन शिकवलं. आता मी माझ्यासाठी बोलतो, ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त झाली आहे. तुम्ही काही द्या, नारळ पाणी वगैरे. अजून हळू हळू, हा, फील करा, तुमचा पाम चक्रातून चांगली एनर्जी गेली पाहिजे. ह्या पाण्याला मंदिरातील तीर्थाची गोडी प्राप्त होत आहे. ओके, बघा, एक सिप, एक छोटा सिप मारून बघा, खरंच तसं वाटतं का? ओके, आणि सांगा मला, कुणाला जाणवलं की नाही जाणवलं, थोडंफार 10% 20% सांगा मला. ओके. हा, सुनीता मॅम, जाणवलं का तुम्हाला? चला.